एक सायकोलॉजिस्ट होते, त्यांचं नाव जॉन पॉल सितरे म्हणून. त्यांचं एक प्रसिद्ध वचन आहे. ते वचन असं आहे, मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री. म्हणजे माणूस हा मुक्त असायला बांधील आहे. मुक्त असायला बांधील आहे या वाक्यामध्ये ना खूप पराकाष्ठेचं निराशापण आणि उत्साह लपलेला आहे. मुक्त असणे, कारण आता आपण असं पूर्वी बघायचो की पूर्वी जेव्हा जंगलामध्ये माणसं राहायची तेव्हा ग्रुपनी माणसं राहायची, तेव्हा व्हायचं असं की जे ताकदवान पुरुष असायचे ते आपण महाभारतात पण बघतो की रक्षण करण्यासाठी वनवासामध्ये भीमाला ठेवलं जायचं. रात्री बकासुराला भीमाला उठवायचं किंवा जे काही आहे ताकदवान माणसांचं काम होतं. तेव्हा ग्रुपमधल्या माणसांनी फ्रीडम नाही मागितलं. ते असं नाही म्हटलं की हो तू मान्य आहे, तूच ताकदवान आहेस, पण तूच ताकदवान आहे कशावरनं? माझ्या 5 वर्षाच्या मुलीला कधी रक्षण करू दे ना, ती पण फ्री आहे. असं नाही मागितलं कोणी. जेव्हा आता आपल्याला असं ऐकू येतं ना की मला फ्रीडम हवं आहे, आता आम्ही इंडिव्हिज्युअल आहोत, आमचेही हक्क आहेत, तर त्यामध्ये ना फ्रीडम कमी आणि इररिस्पॉन्सिबिलिटी जास्ती असते की मला कुठल्याही प्रकारे बंधनात नाही राहायचं आहे, मला स्वच्छंद व्हायचं आहे. पण जेव्हा स्वच्छंदी मागतो आपण त्याला शिस्त ही नसणे ह्याला फ्रीडम म्हटलं जातं गोंडस शब्दात. इररिस्पॉन्सिबिलिटी. मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री. गुरु हा फक्त डिस्कनेक्शन पासून वाचवून कनेक्शनच्या जवळ आणण्यासाठी तुमच्या लाईफमध्ये रोल प्ले करत असतो. म्हणजे काय, जर ते कनेक्शन तुटणे हे व्हायला नको, हा एक पॉइंट आहे. नॅचरल फोर्सची कनेक्शन तुटणे ते व्हायला नको, हा एक पॉइंट आहे. पण दुसरा पॉइंट असा आहे की नॅचरल कनेक्शनच्या मेन सोर्सकडे निघणे. म्हणजे ती जेवढी केबल लांब आहे ती कमी कमी करत जिथून केबलचा सोर्स आहे तिथं जायला सुरुवात होणे. त्यामुळे अल्टिमेटली गुरु हे तुमचे जे कोणी गुरु आहेत किंवा तुम्ही ज्या फॅमिलीमधले अनुग्रहित गुरु पाहिलेले आहेत, त्यांचं कार्य एकच आहे, इग्नोरन्सपासून वाचवायचं. आणि इग्नोरन्स म्हणजे काय, म्हणजे आता समजा मी इथे उभा आहे आणि इथे धबधबा आहे आणि मला धबधबा अनुभवायला मला सरकायला लागेल ना, इथे व्हायला लागेल ना. हे जर फिजिकल मॅनिफेस्टेशन तुमच्या लक्षात येतंय तर गुरूंचं काम काय सांगतो, पटेल असं उदाहरण सांगतो त्याच्या आधी. ते उदाहरण असं आहे की असं असतं ना की हे कोर्स करायला मला नीट द्यायला लागते, मला IITचं एंट्रन्स द्यायला लागते, मला CET द्यायला लागते, मला IIMची एंट्रन्स द्यायला लागते. असं असतं ना. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक टिपिकल प्रश्न होता, PCM का PCMB? म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स का फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी, असा प्रश्न होता. तर PCM का PCMB याचा अर्थ काय, डॉक्टर जर व्हायचं असेल तर बायोलॉजी घ्यायची म्हणजे डॉक्टर होता येतं, इंजिनियर जर व्हायचं असेल तर बायोलॉजी घेतली नाही तरी चालते, तरी इंजिनिअरिंगला जाता येतं. तर हे असेल किंवा असं असतं ना की फर्ग्युसन कॉलेजचा ना सायन्सचा कट 92% आहे. म्हणजे काय, 92% जास्तीत जण फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. हे जर तुम्हाला कॉलेजेसचे नियम माहिती आहेत, परीक्षांचं माहिती आहेत, तर गुरुला कनेक्शनचे माहिती आहेत. आतमध्ये काय असेल ना, विचार काय असेल, सवयी काय असतील, तर मृत्यूनंतर माझी जबाबदारी तू, माझी जबाबदारी नाही असं जे म्हटलं जातं ते जगतेपणी होणार नाही.
तुम्ही त्याची जबाबदारी होत राहाल, तो तुमची जबाबदारी घेत राहील आणि नंतर सगळंच तुमचं आयुष्य, सगळ्या गुरूंचं थोड्याफार फरकाने एक वाक्य आहे, तुमचा योगक्षेम मी चालवतो म्हणून. म्हणजे काय, मी सांगतो ते आतमध्ये बदल करा, तुम्हाला ते अलाइनमेंटमध्ये आणतो, मग जग चालवतो तोच तुम्हाला चालवेल. आणि त्यासाठी लाईफ पर्पजचा फोकस आहे. तर फ्रीडम वापरायचं कसं हे ट्रेनिंग देऊन नाही पाठवलेलं आहे, त्याचे ट्रेनर्स पाठवलेत, पण ट्रेनरकडे जायला तुम्हाला लागेल. त्याला गुरु म्हणतात. तुम्ही फ्री आहात, पण फ्री व्हायला बांधील आहात. ते वापरायचं कसं याचं जर ट्रेनिंग असेल तर मग तुम्ही फ्री व्हायला फ्री आहात, बांधील नाही. वापर कळला तरच.